राहाता तालुक्यात अस्तगावसह परिसरातील गावांमध्ये पोळा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आला। यावर्षी पोळ्यावर दुष्काळाचे सावट असलं तरी वर्षभर राबणाऱ्या आपल्या लाडक्या सर्जा राजांसाठी बळीराजाने चांगली तयारी केली होती। बैलांना स्नान घालून शिंगाना बेगड आणि हिंगोळ लावून अंगावर झुली चढवून वाजत गाजत गावातील मारुती मंदिरासमोर सर्व शेतकरी बांधव आपल्या बैलजोडींसह एकत्र जमले होते। यांत्रिकीकरणात आजही बैलांचं महत्त्व कमी झालं नसून यावर्षी संख्या बैलांची जास्त होती। गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना भरवण्यात आला, तर शेतकरी वरुण राजाला पावसासाठी साकडं घालत होता। बैलपोळा सण आहे, परंतु पावसाने दडी मारल्यामुळे बैलपोळा सण हा काही प्रमाणामध्ये साजरा करण्यात आहे। दुष्काळ असल्यामुळे बळीराजा हा दुखावला होता, परंतु 2 दिवसामध्ये पाऊस आल्यामुळे थोडाफार प्रमाणात सुकावला आणि तो उत्साहाचं वातावरण या 2 दिवसामध्ये या बळीराजाने निर्माण करून दिलं। म्हणून आज काही प्रमाणामध्ये आपल्याला बैलांची संख्या ही बऱ्या प्रमाणामध्ये आज पोळ्यामध्ये दिसत आहे। आणि ज्या प्रमाणामध्ये पाऊस व्हायला पाहिजे होता, जो दुष्काळ आहे, दुष्काळाचं सावट आहे, त्या दुष्काळाच्या सावटावर बळीराजा मात करत ज्या अन्नधान्याला जो भाव पाहिजे होता तो भाव न मिळाल्यामुळे आज बळीराजा काय झालेला आहे, दुखावला। आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये होईना बळीराजाच्या मनामध्ये जो चेहरा होता तो फुललेला आहे। 2 दिवसांनी जी पावसाने दडी मारली होती, त्या पावसाने दडी मारलेल्या आणि सुरुवात झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा बळीराजा काय झाला 2 दिवसामध्ये सुकवलेला आहे।